300 सीसीटीव्ही तपासून पुण्यातून आंतरराज्य टोळीतील चोरटे जेरबंद, दागिन्यांसह 10.63 लाखांचा मुद्देमाल जप्त. जुळे सोलापूर भागातील कल्याणनगर येथील बंद घर फोडून 217 ग्रॅम सोने आणि ₹1.25 लाख रुपयांची रोकड लंपास करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा शहर गुन्हे शाखेनं पर्दाफाश केला. या कारवाईत पोलिसांनी मुख्य आरोपीसह चोरीचे सोने विकत घेणाऱ्या तिघांना पुण्यातून अटक केली. त्यांच्याकडून एकूण 10,63,750 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. येथील कल्याणनगर चोरी प्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळी सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नसल्यानं पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं. मात्र सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर आणि अंमलदार इम्रान जमादार व जावेद जमादार यांच्या पथकानं घटनास्थळापासून सोलापूर पुणे रस्त्यावरील तब्बल 250 किलोमीटर अंतरावरील 300 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची बारकाईने पडताळणी केली. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मुख्य आरोपी सुरजित सिंग राजपाल सिंग टाक वय 35 राहणार हडपसर पुणे याला हडपसर परिसरातून ताब्यात घेण्यात आलं. त्याने त्याचा साथीदार मंजित कुमार राहणार उत्तर प्रदेश याच्यासह ही घरफोडी केल्याची कबुली दिली. आरोपीनं चोरीचे दागिने लक्ष्मण रणशिंगे, संतोष साबळे आणि सराफ व्यावसायिक अब्दुल वाहिद अब्दुल कादर शेख सर्व राहणार पुणे मूळ राहणार पश्चिम बंगाल यांना विकलं होतं. पोलिसांनी या सर्वांना अटक करून 156.5 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेले साहित्य जप्त केलं. ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर, पोलीस अंमलदार जावेद जमादार, विनोद राजपूत, इम्रान जमादार, धीरज सातपुते, उमेश पवार, सुभाष मुंडे, अजय गुंड, अंकुश भोसले यांनी केली आहे. विजापूर नाका पोलीस स्टेशन हद्दीत CR नंबर 289/26 भारतीय न्याय संहिता कलम 331(3), 331(4), 305(अ) अन्वये दिनांक 26 मे 2026 रोजी हा घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता. सदर घरफोडीमध्ये एकूण 21 तोळे सोनं हे चोरीला गेलेलं होतं. सदर घरफोडीचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने माननीय पोलीस आयुक्त एम राजकुमार सरांच्या मार्गदर्शनाखाली ACP दिलीप पवार साहेब आणि PI अरविंद माने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली टीम्स तयार करण्यात आल्या. सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये घटनास्थळाचे आणि घटनास्थळाच्या परिसरातली जवळपास 300च्या वर CCTV हे चेक करण्यात आले आणि CCTV फुटेजमध्ये दिसणाऱ्या संशयित इसमांबाबत तांत्रिक पडताळणी, CCTV फुटेजमधील जे संशयित इसम होते त्यांची ओळख पटवून त्याबाबत गोपनीय बातमीदारांमार्फत खात्रीशीर माहिती मिळाल्यावरून हडपसर पुणे येथील आरोपी सुरजित सिंग राजपाल सिंग टाक वय 35 वर्ष राहणार हडपसर पुणे याला अटक करण्यात आली. सदर आरोपीकडे विचारपूस केली असता त्याचा साथीदार नामे मंजित कुमार राहणार उत्तर प्रदेश या दोघांनी मिळून हा गुन्हा केला असल्याचे निष्पन्न झालं. आरोपी सुरजित सिंग टाक याच्याकडे तपास केला असता त्याच्याकडून जवळपास आपण गुन्ह्यात चोरी गेलेल्या सोन्यापैकी 15.5 तोळे सोनं हे रिकवर केलेलं आहे. यामध्ये एकूण 10,63,750 रुपये किमतीचं सोनं आणि त्याचबरोबर गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेलं साहित्य, कटर, कटावणी, स्क्रूड्रायव्हर हे साहित्य जप्त करण्यात आले. हे सोनं जे आहे त्यांनी चोरी केल्यानंतर ज्या सराफाला विकलेलं होतं तो सराफ जो आहे त्याचं नाव अब्दुल वहीद अब्दुल कादर शेख वय 45 वर्ष राहणार रविवार पेठ पुणे याला ते चोरीचं जे सोन्याचे दागिने जे विकले होते तर त्यालाही आपण या गुन्ह्यामध्ये आरोपी केलेला आहे आणि त्याची 2 दिवस पोलीस कस्टडी मिळालेली होती. आता त्याचा MCR झालेला आहे. तसेच या गुन्ह्यातील जे 2 रिसिव्हर्स म्हणजे जे सोन्याचे दागिने ज्यांनी रिसीव्ह केलेले आहेत या आरोपींकडून चोरीचे असे लक्ष्मण रणशिंगे आणि संतोष साबळे यांनाही आपण त्यांच्याकडे चौकशी केलेली आहे, तपास केलेला आहे आणि त्यांना पोलीस नोटीस दिलेली आहे. तर ह्या सर्व कारवाईमध्ये सपोनी शैलेश खेडकर आणि त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदार जावेद जमादार, विनोद राजपूत, इम्रान जमादार, धीरज सातपुते, उमेश पवार, सुभाष मुंडे, वसीम शेख, काशीनाथ वाघे, आबा सावळे, सैपन सय्यद, विठ्ठल यलमार, राजू मोरे, सिद्धाराम देशमुख, अजय गुंड, अंकुश भोसले, बापू साठे, महेश शिंदे, अनिल जाधव, महेश रोकडे, शैलेश बुगड, महेश पाटील,
आणि सायबर पोलीस स्टेशन येथील पोलीस अंमलदार प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड, चालक सतीश काटे, बाळासाहेब काळे, मारुती घोरपडे यांनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. त्याच्याबाबत त्यांचं अभिनंदन आणि त्यांचं कौतुक करत.